नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही थंबनेलवरून बघितलं असणार की आज आपण जे आहे वायरलेस इयरफोन जे आहे आपल्या हेल्मेट करता मागवलेले आहे, त्याचीच आपण अनबॉक्सिंग आणि आपल्या हेल्मेटवरती फिट करणार आहे. तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून देतो, हे ऍक्च्युअली वायरलेस इयरफोन आहे. इंटरकॉम सारखा याला ट्रीट करू नका तुम्ही. इंटरकॉम थोडा वेगळा होऊन जातो आणि हे ब्लूटूथ इयरफोन थोडे वेगळे आहे. तर बघूया यामध्ये पुन्हा काय काय मिळते. ओके, तर ऑनबॉक्स स्पेसिफिकेशन बघायला गेलं तर या हेल्मेट सोबत कम्पॅटेबल आहे, जिथे त्यांनी दिलेलं आहे आणि खाली काही इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला, जी सगळी लिथियम आयन बॅटरी आहे, कम्पॅटेबल विथ आयफोन अँड iOS आणि म्युझिक प्लेबॅक. आणि इकडे मागे इन्फॉर्मेशन बघू शकता तुम्ही. हा शब्द बघा, फॅशन डिझाईन. हा फॅशन डिझाईन लिहायची काय करतो तुम्हाला हे मला ठाऊक नाही. फॅशन डिझाईन, लेट म्युझिक सराउंडिंग युअर लाईफ एनी टाईम बाई गाडी चालवताच वापरू, एनी टाईम तर याच्यातून आवाज येणार नाही. तर ओके, हे काही प्रिफरन्स वापरले आहेत फीचर्समध्ये, हे जर टाकायची गरज नव्हती. चला सोडा, खूप 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 चांगले लिहिलेली आहे. बाकी आपण मेन आपलं हे पार्ट येऊन जातं तुम्हाला. इथे मी सांगितलं आहे प्लेबॅक टाईम 15 to 20 अवर्सचा. तर 15 to 20 अवर्स जर बघितले, 4 ते 5 दिवस आपल्याला हे चालायला पाहिजे. तर आपण रोज 3 घंटे तरी वापरलं तरी, पण आय एम नॉट शुअर की हे एवढा वेळ चालणार आहे. तर अनबॉक्स करूया पटकन, यामध्ये काय काय दिलं आहे ते बघूया आणि याला आपल्या हेल्मेटवरती इन्स्टॉल करूया. तर एवढ्या काही वस्तू आपल्याला भेटलेल्या आहे. मॅन्युअल सध्या गरज नाही, कारण की मीच तुम्हाला सांगणार आहोत कसं काय करायचं आहे. तर तुम्हाला हे बघायची गरज नाही, मी बघून घेतो. मॅक्झिमम गोष्टी माहिती आहे कसं काय करायचं यामध्ये. तर मेनली तुम्हाला हा केबल भेटून जातो चार्जिंग करायसाठी, हा वापरू शकता तुम्ही. यानंतर तुम्हाला माईकचं कवर भेटून जातं आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे वेलक्रो. तर हे वेलक्रो कसे लागतील ते मी तुम्हाला कळून देतो. या स्पीकरवरती कसं लावायचं, तर इथे जे वेलक्रो दिलं आहे हे तुम्हाला स्पीकरवरती कसे लावायचे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. आणि इथे हे नट दिलेलं आहे, जर तुम्ही हे बघाल तर यावरती पण नट लागलेले आहे. तर इथे कशाच करता दिले हे पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. आणि हे काय दिलेलं आहे अजून एक एक्स्ट्रा नट. तर मेनली याची गरज नाही आहे सध्या, हे आपण ठेवून देऊ साईडला. आणि हे बघूया मेन थिंग. तर ऑनचा फंक्शन मी तुम्हाला सांगून देतो. ऑन हा इथून येतो. BT12 मेनली या नावाने माझ्या मते ओळखतात लोक याला, पण तुम्ही ऑनलाईन बोलवत आहे तर ऑनलाईन तुम्हाला त्याच नावाने सर्च करावं लागेल. तर ओके, मी याला ऑन करतोय. ओके, तुम्ही जसं आवाज ऐकलास पॉवर ऑन कनेक्टेड, कारण की माझ्या फोनला मी कनेक्ट करून बघितलं तर कनेक्ट होत आहे डायरेक्ट अजून करण्यापेक्षा. तर इथे तुम्हाला 3 बटन्स आहे. ही तर कॉल पिकअप करायसाठी, याच्याने आवाज पण वाढतो आणि गाणं पण चेंज होते, म्हणजे म्युझिक चेंज होते. आता मेन गोष्टी जाते बाईकवर इन्स्टॉल करायची. तर सगळ्यात पहिले इथे जे तुम्हाला हे दिसत आहे कवर दिसत आहे, नटचे कवर, इथे नट राहतात. तर हे पहिले रिमूव्ह करून घ्यायचे. ओके, हे रिमूव्ह करून घ्यायचे आणि हे ठेवले साईडला. आणि याला पहिले ऑफ करायचं. ऑफचे पण साऊंड मी तुम्हाला ऐकून देतो. ओके, तर हा झालेला आहे पॉवर ऑफ. यामध्ये इथे क्लिप भेटून जातं. सगळ्यात पहिले तुम्हाला हे पण लागणार, जे बॉक्समध्ये नाही भेटत, तुम्हाला गेलं असतं लॅपटॉपवर आता आहे. तर आपल्याला तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेत, माझ्याकडे तर स्क्रू ड्रायव्हर म्हणतात. तर याच्याने तुम्हाला हे स्क्रू काढून घ्यायचे सगळ्यात पहिले हेल्मेटवर इन्स्टॉल करण्याकरिता. तर हे करून घ्या. स्क्रू पूर्ण ढिले, स्क्रू ढिले केलेले आहे आपण. हे स्क्रू ठेवून देऊ या साईडला याच्या, आणि हे ठेवून देऊ या साईडला. ओके, हे आपण इथे ठेवून देऊ. आणि ही मेन गोष्ट आता येते, हे तुम्हाला कुठे लावायचे आहे. तर ॲक्च्युली तुम्ही हे जे स्पीकर बघताय, हे जे 2 स्पीकर आहे, तर इथे जे वेलक्रो लागलेलं आहे, तर त्यावरती तुम्हाला हे असे लावावे लागतात. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यावरचं हे स्टिकर काढून हे हेल्मेटवरती लावायचे. त्यासाठी हे वेलक्रो इथे दिलेलं आहे. हे या साईडचा स्टिकी सरफेस आहे आणि इकडल्या साईडचा वेलक्रो सरफेस आहे. त्यामुळे हे पॉकेट्स, जिथे स्पीकर पॉकेट्स राहतात हेल्मेटवरती, ते लागून जातात. ओके, तर एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगू शकतो याची, जेवढी मला ठाऊक आहे. तर आणि इथे तुम्हाला बघू शकता याची जर क्वालिटी बघाल तर इथे तुम्हाला थोडासा रफ सरफेस दिला आहे, कारण की हेल्मेटवर ग्रिप बसायला एक चांगलं प्लॅस्टिक दिलेलं आहे यावरती. इथे तुम्हाला चार्जिंगचं फिमेल अडॅप्टर दिलं आहे आणि बाकी गोष्टी इथे दिलेल्या आहेत. स्पीकर्स आणि हे तुमचा मायक्रोफोन होऊन जातो. हा तुम्ही पेंट करू शकता तुमच्या हिशोबाने, जास्त नको करा, मला वाटते खराब होऊन जाईल. आणि बाकी गोष्टी दिल्या. वायर क्वालिटी ठीकठाक आहे, एवढी बेस्ट नाही आहे वायर क्वालिटी यामध्ये. आणि एक्स्ट्रा काही गोष्टी तुम्हाला भेटतात ज्या तुम्ही वापरू शकता. तर ओके, आपण याच्यावरती पण आता लावलंच आहे, तर हे पण लावून टाकतोय मी. याच्यावरती पण लावून टाकतोय. हे थोडं सेम टू सेम चिपकून घेऊया यावरती. ओके,
तर 2 गोष्टी लागलेल्या आहे. आता आपण आपलं हेल्मेट आणून त्यावरती इन्स्टॉल करूया. आपण ज्याच्यावर इन्स्टॉल करणार आहे तो आहे एक्झॉरचा एपेक्स. याची पण मी तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे. जर तुम्ही याची व्हिडिओ आतापर्यंत नसेल बघितली तर तुम्ही क्लिक करून बघू शकता. इथे म्हणजे आता माझा तो हेड ओव्हर व्हिडिओ आहे, तर तुम्ही क्लिक करून बघू शकता. मी वरती नोटिफिकेशन देऊन देईल. जर एक्झॉरचं हेल्मेट एक्झॉरच्या हेल्मेटवरती इथे स्पीकर पॉकेट्स दिलेले असतात, त्यामध्ये आपण स्पीकर लावू शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला याची पॅडिंग रिमूव्ह करून घ्यायची आहे. सगळी पॅडिंग, साईड पॅड्स आणि हे तुमचे ओव्हरहेड पॅड्स हे रिमूव्ह करून घ्यायचे स्पीकर लावायसाठी. तर इथे तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला बटन्स दिलेले राहतात. पॅडिंग म्हणजे जे क्लिप ऑन बटन्स राहतात ते दिलेले आहेत. तर त्याच्याने तुम्ही पूर्ण पॅडिंग रिमूव्ह करू शकता. ओके, तर आपण ती पॅडिंग रिमूव्ह केलेली आहे सगळी. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण याच्या आधी हेल्मेटची पॅडिंग कधी रिमूव्ह केली आहे का, आणि तुम्हाला पण माझ्यासारखे एफर्ट्स टाकावे लागले आहे का. कारण मी पण जास्त वेळ म्हणजे या हेल्मेटची एक्झॉरची फर्स्ट टाइम पॅडिंग ओपन करतोय. तर एक्झॉरच्या हेल्मेटवरती तुम्हाला डेडिकेटेड स्पीकर पॉकेट्स दिलेले राहतात. तर इथे जर तुम्ही बघाल, होप माझा कॅमेरा फोकस करतोय, तर इथे तुम्ही बघाल तुम्हाला स्पीकर पॉकेट्स दिलेले आहेत. हॉलो स्पेस दिलेली आहे यामध्ये. इथे तुम्ही तुमचे स्पीकर जे आहे ते इन्स्टॉल करू शकता. तर करूया यामध्ये स्पीकर इन्स्टॉल. तुमच्याकडे एक्झॉरचं हेल्मेट असेल किंवा कोणतं हेल्मेट असेल तर तुम्हाला जे हे जास्त मागेही नाही जास्त पुढेही नाही, एकदम असं पुढेही नाही, एक तुम्हाला एक बेस्ट पोझिशन बघायची जी तुमचे फिट होईल. जसं माझ्याकरता ही आहे. आता हा जर तुम्ही पाड बघाल, चीन पॅड जवळ हे एंड होत आहे, तर इथं तुम्ही लावा म्हणजे चीन पॅडचा जवळही नाही येणार, दूरही नाही जाणार. तर याच्यात तुम्ही मदत फिक्स करू शकता. तर एक गोष्ट मी तुम्हाला म्हटली होती की तुम्हाला हे पण भेटलेले आहे. तर हे एक्स्ट्राची याच्याकरता दिली आहे तुम्हाला. जर तुमची याची थिकनेस जास्त असेल, जर तुम्ही हे बघाल तर या पार्टची थिकनेस जर तुमची जास्त असेल तर तुम्हाला हे असं एक्सटेंडर लावावे लागतं. याच्यात तर मला नाही लावावं लागणार, जेवढं मला ठाऊक आहे. याच्यात तुम्हाला हे असं एक्सटेंड करावं लागतं. होप माझा कॅमेरा दिसत. याच्यात तुम्हाला इथे एक्सटेंड करावं लागतं आणि मग तुम्हाला या छोट्या नटच्या जागी तुम्हाला हे मोठे नट्स लावावे लागतात, ज्या कारणी म्हणजे हे प्रॉपरली फिट होऊन जाईल. कारण की असं हल्लं नाही पाहिजे हे. आता मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर ओके, हे इथे साईडला ठेवून मला याची गरज नाही आहे सध्या. ओके, तर मित्रांनो आपण इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसला चालू करून देऊया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा जो पार्ट आहे तुम्हाला जर तुमच्याकडे हेल्मेट असेल तर तुम्ही बघा या साईडपैकी जी साईड तुम्हाला सुटेबल होत असेल, जिथे प्रॉपरली जात फिक्स होत असेल तिथे तुम्हाला फिक्स करायचं. कोणाकोणाच्या हेल्मेटमध्ये या साईडने फिक्स होईल, कोणाकोणाच्या हेल्मेटमध्ये या साईडने फिक्स होईल. त्या हिशोबाने तुमच्या हेल्मेटच्या हिशोबाने तुम्हाला बघायचं कुठे फिक्स होईल तिथं. आणि यानंतर मग तुम्हाला हा इंटरकॉम लावायचा आहे. तर सगळ्यात पहिले यामध्ये तुम्ही जशी पोझिशन बघून घ्याल, आपण हे असं टाकायचं आपल्याला. याची पोझिशन आतल्या साईड राहील. खूप आपली थोडी मेहनत पाणी केल्यावरती हे या लाईनअपमध्ये आलेलं आहे. तुम्हाला असं लाईनअपमध्ये आणायचं आहे. जर खूप मोठी स्पेस असेल इथे तुम्ही हे एक्सटेंडर वापरू शकता. मला तर नाही लागलं सध्या. एका पॉईंटवरती मला वाटलं की लागेल, पण नाही लागलं आपल्याला. हे 2 नट मग यामध्ये टाकून द्यायचं तुम्हाला. फर्स्ट आपलं काम झालेलं आहे इंटरकॉम फिक्स करणं. हे फर्स्ट काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इंटरकॉम झालेला आहे फिक्स. कसा बसा करता आपण इंटरकॉम फिक्स केलेला आहे भाई. मी थोडा कन्फ्युजमध्ये होतो. मी या साईडला होतो पण आपण फिक्स केलं. या साईडला आपण इंटरकॉम केलेला आहे फिक्स. आता मेन सेकंड पार्ट आपला येऊन जातो आहे यामध्ये स्पीकर प्लेसिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला इथे पॉकेट्स मिळतात. तर इथे बघा, तर तुम्ही बघू शकता इथे एक पॉकेट दिलेलं आहे. तर तुम्हाला त्याकरता फक्त याच्यावरचा वेलक्रो अटॅच करून घ्या पूर्णपणे. चांगल्या प्रकारे वेलक्रो यावरती अटॅच करून हा तुम्हाला पेपर काढून हा प्लेस करायचा आहे. तर प्लेसमेंट जे आहे बघा, हे मेन ठरतं. कारण की एकदा प्लेस केल्यावरती याला रिमूव्ह करणं आणि पुन्हा लावणं हा खूप 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 मुश्किल काम आहे, याला पुन्हा काढून लावणं. तर प्लेसमेंट ही महत्त्वाची बात आहे. तर ओके, आपण करतो आहे याला प्लेस. माझ्यामध्ये ही सफिशियंट आहे. खालीकडे तुम्ही माईक करू शकतो. तर याला मी करतो आहे या पॉकेटमध्ये एक स्पीकर प्लेस. तर पहिला स्पीकर आपला झालेला आहे प्लेस आणि याला प्लेस करायचा आहे. थोडं जेवढं चिपकवता येते तेवढं चिपकून आपण याला पण प्लेस केला. आणि हा जो तुम्ही बघू शकता वायर, हा तुम्ही मास्किंग टेपला मी ते लावू शकता. बट आता मी अजून मास्किंग टेप माझ्याकडे नाही आहे. जेव्हा मी पुढे हेल्मेट क्लीन करायसाठी काढेल तेव्हा मी लावून टाकेल. हा जो वायर हा थोडा एक्स्ट्रा बाहेर ठेवा, कारण की पॅडिंग लावू तर हा पॅडिंग अशी वायरला अंदर खिचते, तर थोडा बाहेर ठेवा. पटपट लावूया क्लिप ऑन. सॉरी, थोडा मदत व्हिडिओ चालू करतो आहे त्याकरिता,
कारण की इन्स्टॉलेशनच्या वेळेस थोडा मला 1-2 वाटलं की परफेक्शनच्या मागे जाता जाता थोडं मला वेळ लागला इन्स्टॉल करता. तर मेनली तुम्हाला मी सांगून देतो, हा आपला इंटरकॉम आहे. जसं तुम्ही नाव बघू शकता इथे त्याने दिलेलं आहे BT12 नावाने. तुम्हाला ब्लूटूथवरती असं नाव दिसेल, तिथून तुम्ही याला कनेक्ट करू शकता. 3 बटनाचं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर इंटरकॉम लावायचं कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट थिंग, तुम्ही हे जे पॅड आहे ज्या साईड तुम्ही इंटरकॉम लावा तिथे तुम्हाला थोडं पॅडिंगचं इश्यू वाटेल की हा प्रॉपरली फिट होत नाही, पण थोडं तुम्ही त्याला प्रेस कराल तर हे प्रॉपरली फिट होऊन जाते. जसं तुम्ही या साईडची आणि या साईडची पॅडिंग बघाल, तुम्हाला क्लिअर नोटीस दिसेल की इथे थोडं इश्यू झालेला आहे. बट इट्स नॉट की खूप तुम्हाला घालण्यात वगैरे इश्यू जाईल. मी घालून बघितलं आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो आहे. इथे वायर तुम्ही थोडा गॅप ठेवा, लावल्यानंतर तुम्ही एकदा बघून घ्या थोडंसं हलवून की हा टाईट झाला पाहिजे, हलला नाही पाहिजे. आणि मी याला रिकमेंडेड नाही करत की भर पावसात तुम्ही वापरा, कारण की ज्या हिशोबाने वॉटरप्रूफ वगैरे तर लिहिलं नाही आहे. आणि आपला एक पॉईंट राहिला होता चार्जिंगचं, कुठे टाकलं आहे मी. तर चार्जिंगचं याला आपण हा वायर इथे करून हा जस्ट याच्या मागे टाकलेला आहे. आणि त्यानंतर माईकची प्लेसमेंट मी तुम्हाला दाखवतो. माईकची प्लेसमेंट जर बघाल तर ही इथे आहे, ज्या कारणाने मला घालायच्या वेळेस किंवा काढायच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही जात आणि इट्स प्रॉपरली वर्किंग. आपल्याला कॉलवरती पण काही इश्यू येत नाही, समोरच्याला आवाज क्लिअर जाते आणि त्याची पण आवाज आपल्याला क्लिअर येत आहे. तर मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ वायरलेस इयरफोनबद्दल. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.